धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे। संदीप मोहिते पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे। नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, दमयंती उदयनराजे भोसले आणि कल्पना राजे प्रतापसिंह भोसले यांनी या चित्रपटाच्या टीमसोबत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पाहिला। चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या कुटुंबियांना भेट दिली। यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबियांसाठी खास स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते। चित्रपटाचे कौतुक करताना कल्पना राजे प्रतापसिंह भोसले यांनी सांगितले की इतिहासाचे संवर्धन करणारे चित्रपट आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या चित्रपटाच्या टीमने केलेले काम प्रेरणादायी असून त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते। दमयंती उदयनराजे भोसले यांनी चित्रपटातील अभिनय, संवाद आणि तंत्रज्ञानाचेही कौतुक केले। चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी सांगितले की छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कौतुकामुळे आमच्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना आहे। दिग्दर्शक तुषार शेलार यांनी ही क्षण भावनिक असल्याचे सांगितले। धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले आणि मल्हार मोहिते पाटील यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। मराठीत प्रदर्शित झालेला हा चित्रपट येत्या 29 नोव्हेंबर पासून हिंदीतही प्रदर्शित होणार असून त्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे। तसेच चित्रपटातील कलाकार यांनी जेपी न्यूज मराठीचे आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना दौलतखानचा जो तुम्ही रोल केलाय त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? काय कॅरेक्टर म्हणजे ते तसं हिस्टॉरिकल असल्यामुळं ते प्ले करण्यामध्ये इतकं स्वतःला झोकून दिलेलं ना की असं वाटतच नव्हतं की आम्ही मूवी शूट करतोय। बिकॉज काय, एकतर इतिहासप्रेमी आहे, शिवाय महाराजांबद्दल प्रेम तर आहेच। त्याच्यामुळं ते कॅरेक्टर प्ले करताना आम्ही ते कॅरेक्टर जगत होतो, इच अँड एव्हरी मावळा, इच अँड एव्हरी कॅरेक्टर। हालाकी संभाजी महाराजांकडून बघून आम्हाला इतकी प्रोत्साहन मिळत होती की कुणाला डायरेक्शनला सांगायची गरज नाही लागली की तू असं कर, तू तसं कर, कारण ते फ्रॉम हार्ट होतं, जो वर्क होता। बाय प्रोफेशन सोडून द्या, पण जो आम्ही काम करत होतो ना ते वाटतच नव्हतं की काम करतोय, असं वाटत होतं की इतिहासातला एखादा आम्ही क्षण जगतोय। सिरियसली माझ्या अंगावर काटे येतात अजूनही। तिथं प्रत्येक मावळा हा कॅरेक्टर जगत होता, कारण छत्रपती संभाजी महाराज आपल्या सगळ्यांचं जाणं होतं, हे सगळा महाराष्ट्र जाणतो। आणि मूवी शूट स्वतः आम्हाला असा साक्षात्कार झाला आहे, आम्ही साताऱ्यात शूट करत होतो तर तिथं एका झाडावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उमटलेली। जे पिक्चरला तुम्हाला टायटल सुरुवातीला दाखवलं ते रिअल फॅक्ट आहे, त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे, ते मी अनुभवलंय। आणि शूट झाल्यानंतर ऑटोमॅटिक तिथं नाहीच झालेलं आहे, म्हणजे एक प्रकारे छत्रपतींचा आशीर्वाद होता आणि तो अशा प्रकारे हे शूट कंप्लीट झाले। ऊन, वारा, पाऊस, खूप साऱ्या अडचणी आल्या। डायरेक्शन टीम, प्रोडक्शन टीम, कॉस्ट्यूम डिझाईन, म्हणजे इच अँड एव्हरी HOD, म्हणजे प्रत्येक त्याच्यातल्या जो काही कोणी ज्या क्षेत्रात काम करतो प्रत्येकाने जीवाचं रान करून हा चित्रपट बनवलेला आहे। आणि तुम्हा सर्वांचे मनापूर्वक आभार की तुम्ही सर्वांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं। असंच आपल्या महाराजांवर प्रेम करा आणि तुम्ही चित्रपटाची दाद नक्कीच द्या। आपले रसिक प्रेक्षक सोबत आहेत, सर प्लीज त्यांच्याशी जरा त्यांचं मनोगत विचार। सर, कसा वाटला पिक्चर सर्वांना? खूपच छान। आणि अनुप सरांची भूमिका कशी वाटली? छान आहे। ॲज अ छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला ते त्यांच्या ॲक्टिंग स्किलबद्दल, त्यांच्या फाईट सीनबद्दल कसं वाटलं? छान वाटलं। ठीक आहे, धन्यवाद।